नमस्कार मैत्रिणींनो, विवाह बंधन भाग 19. सकाळचा प्रकाश हळूहळू घरात शिरत होता. अनया खिडकीजवळ उभी राहून बाहेर पाहत होती. अंगणात तुळशीवर पडलेला सूर्यप्रकाश तिच्या मनात चाललेल्या विचारासारखाच अस्थिर वाटत होता. गेल्या काही दिवसात घरात जे काही घडत होतं त्याने तिचं मन पूर्णपणे गोंधळून गेलं होतं. आदित्य अजूनही झोपलेला होता. चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. काल रात्री उशिरापर्यंत आई वडिलांशी चर्चा, मग काकांशी फोनवर बोलणं आणि शेवटी अनयाशी झालेली ती शांत पण ताणलेली बातचीत. सगळं त्याच्या मनावर खोलवर परिणाम करून गेलं होतं. त्याला विचार करायला भाग पाडत होतं. अनयाने हलक्या पावलाने बेडजवळ येत आदित्यकडे पाहिलं. किती बदललाय हा, ती मनातच म्हणाली. लग्नानंतरचा तो आनंदी मिश्किल आदित्य आता जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली अधिक गंभीर झाला होता. तेवढ्यात आदित्यची झोपमोड झाली. त्याने डोळे उघडून अनयाकडे पाहिले. गुड मॉर्निंग, तो हळूच म्हणाला. अनया हलकसं हसली. गुड मॉर्निंग. क्षणभर दोघंही शांत होते. त्या शांततेत अनेक प्रश्न दडलेले होते. घरातली तणावाची परिस्थिती, आजोबाची तब्येत, काकांमधला वाढता वाद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या नात्यावर येत असलेला दबाव. हे सगळं दबावाचंच होतं. अनया आदित्यने शांतपणे सुरुवात केली. काल मी जरा जास्तच बोललो. मला तसं वागायचं नव्हतं. अनयाने त्याच्याकडे पाहिलं. मला समजतं आदित्य, तू सगळ्यांना सांभाळायचा प्रयत्न करतोयस, पण कधी कधी तू स्वतःलाच विसरतोयस. आदित्यने दीर्घ श्वास घेतला. कुटुंब, जबाबदाऱ्या, ह्या सगळ्यात मी तुला कमी वेळ देतोय हे मला कळतं, पण मला हेही वाटतं की आपण दोघं मिळूनच हे सगळं पार करू शकतो. पण अनयाच्या डोळ्यात पाणी आलं. मलाही तेच हवं, पण संवाद हवा. फक्त शांत राहून सगळं ठीक होईल असं नाही. दोघांनी मिळून केलं तर सगळं ठीक होईल. दोघांमधली ही प्रामाणिक चर्चा त्यांच्या नात्याला पुन्हा एकदा घट्ट बांधून गेली. स्वयंपाकघरात आज सकाळी वेगळंच वातावरण होतं. सासूबाई सुलभाताई नेहमीप्रमाणे स्वयंपाक करत होत्या, पण चेहऱ्यावर एक काळजी होती. अनया त्यांच्या मदतीला गेली. आई, चहा करते का? हो बाळ, कर ना. क्षणभर शांतता होती. मग सुलभाताई म्हणाल्या, अनया, घरातले प्रश्न तुला त्रास देत असतील ना? अनया थोडी गोंधळली, विचारात पडली आणि पण प्रामाणिकपणे म्हणाली, हो आई, पण मी प्रयत्न करते समजून घेण्याचा. सुलभाताईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मायेने जवळ घेतले. अनयाच्या डोळ्यात पाणी आले. तू समजदार आहेस, पण कधी कधी स्वतःचाही विचार करायला हवा. हे घर तुझंही आहे. ह्या शब्दांनी अनयाच्या मनावरचं ओझं थोडं हलकं झालं. दुपारी आजोबाच्या खोलीत घरातले सगळे जमले होते. डॉक्टर आले होते, येऊन गेले होते आणि काळजीचं काही नाही, डॉक्टर म्हणाले होते. मग पण ताणतणाव टाळायला हवा. आजोबांनी सगळ्याकडे पाहिलं. ताणतणाव तो कसा टाळणार? घरातले वाद थांबले तरच ना. काकांपैकी एक, विनायक काका, थोडे चिडून म्हणाले, सगळं माझ्यावरच येऊन थांबत आहे. मला कुणी समजून घेतच नाही आहे. त्यानंतर आदित्य पुढे आला आणि काका, प्रश्न कुणाचा दोष शोधण्याचा नाही, आपण सगळे एकत्र बसून तोडगा काढायला हवा. अनयाही पुढे आली आणि घरातल्या सगळ्यांना थोडं आश्चर्य वाटलं. आपण कुटुंब आहोत, ती म्हणाली. मतभेद असतील पण संवादाने ते मिटू शकतात. तिच्या शांत पण ठाम आवाजाने वातावरण बदललं. सुलभाताई, आजोबा आणि इतर सगळे तिच्याकडे पाहत राहिले. आजोबा हसले. ही मुलगी घरात आली तेव्हा मला वाटत होतं की हिच्यात वेगळं काहीतरी आहे. पण संध्याकाळी आदित्य आणि अनया गच्चीवर उभे होते. सूर्यास्त होत होता. आज तू खूपच छान बोललीयस, आदित्य म्हणाला. मला फक्त हे घर एकत्र राहिलेलं पाहायचं आहे, अनया आदित्यला म्हणाली. मला वाटतं, आदित्य हसत म्हणाला, तू या घरचा आधारस्तंभ बनतीयस. अनया लाजली. आणि आपण दोघं मिळून हे. तेवढ्यात आदित्यचा फोन वाजला. ऑफिसमधून बातमी होती. त्याला
परदेशात प्रोजेक्टसाठी जाण्याची संधी मिळणार होती. तो गोंधळला. ही संधी करिअरसाठी महत्त्वाची होती, पण घरातली परिस्थिती अजून स्थिरच नव्हती. त्याने अनयाकडे पाहिलं. आणि तुझं काय मत आहे? अनयाने थोडा विचार करून म्हणाली, ही तुझी संधी आहे, पण निर्णय आपण दोघं घेऊया. मिळून घेऊ. घर, कुटुंब आणि आपलं नातं. सगळ्यांचा विचार करून आदित्यच्या मनात समाधान पसरलं. आणि तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझं सर्वात मोठं भाग्य आहे, तो म्हणाला. रात्री सगळे जेवणासाठी एकत्र बसले. अनेक दिवसांनी घरात हसणं, थोडी मोकळी जाणवत होती. आणि त्यानंतर आजोबांनी शेवटी म्हणलं की आज मला खात्री वाटतेय, हे विवाह बंधन फक्त आदित्य आणि अनयाचंच नाही तर सगळ्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारं आहे. अनयाने आदित्यकडे पाहिलं. त्या नजरेत प्रेम होतं, तित विश्वास होता आणि भविष्यासाठीची नवीन आशा होती. विवाहबंधन नाव जरी लग्नाचं असलं तरी अर्थ होता एकमेकांना समजून घेण्याचा, स्वीकारण्याचा आणि प्रत्येक अडचणीत एकत्र उभं राहण्याचा. आणि या बंधनाने आज आणखी एक घट्ट गाठ बांधली होती. चला तर मग कंटिन्यू भाग 20 हा नक्की करा आणि शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. धन्यवाद.